तर दुसरीकडे शरद पवार यांनी मोदींचा 10 वर्ष जुना व्हिडिओ दाखवलाय। पवारांचा माढ्यातील प्रचार सभेतला व्हिडिओ सगळ्यात आधी आपण सामवर पाहतोय। मोदींनी 2014 मध्ये जनतेला अनेक आश्वासने दिली होती, ती आश्वासने कुठे गेली, त्याचं पुढे काय झालं असा सवाल पवारांनी विचारलाय। तर पवारांचे व्हिडिओ आम्ही दाखवल्यास त्यांनी किती कोलांट उड्या मारल्या हे लक्षात येईल असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला। प्रधानमंत्री यहाँ आए थे, लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है, महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं। इनका अहंकार इतना है, महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है। मरो तो मरो, आपका नसीब। अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है, बच्चा रात रात रोता है, मां आंसू पी के सोती है, और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है। ये गरीबी का हाल कर दिया है। 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना, उसको जरा नमस्कार करके जाइए। जर शरद पवार साहेबांचे व्हिडिओ आम्ही दाखवत गेलो तर किती कोलांटे उड्या त्यांनी मारलेल्या आहेत हे लक्षात येतील। गॅसचे भाव आणि पेट्रोलचे भाव पास थ्रू होतील हा निर्णयच काँग्रेसने घेतला होता, त्यातनं रिलीफ देण्याचं काम मोदीजींनी केलंय। त्यामुळे पवार साहेबांनी आम्हाला हे सांगू नये, त्यांचे व्हिडिओ दाखवणं आम्ही सुरू केलं तर किती कोलांटे उड्या आहेत हे आपल्याला लक्षात येते।